चला मॅचला केली जाते सुरुवात. एका बाजूला त्रिमूर्ती क्रिकेट संघ आडे शिवाजीनगर, त्यांच्या विपक्षात कालेश्वरी क्रिकेट संघ आंबवली आंबवली या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्रिमूर्ती आडे या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आघाडीची जोडी मैदानात अर्थातच पाहायला गेलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज संकेत आणि त्याच्या साथीला त्रिमूर्ती आडे या संघाकडून सुहास आणि संकेतची जोडी मैदानात. स्ट्राइक इनला फलंदाज आपण पाहतोय संकेत, याला नॉन स्ट्राइक इनला सुहास. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. 2 षटकांचा सामना, 12 चेंडू. पहिल्या मॅच मध्ये 41 धावा होताना पाहिल्या. या मॅच मध्ये किती होतील, कारण कमी षटकांचे सामने हे कुठल्या बाजूने कधी झुकतील हे कधीही सांगता येत नसतं. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये तर ते पाहायला मिळालं. कमी धावाने रोवले या संघाचा पराभवाला सामना सहन करावा लागला. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी आज दिवस तुमचा नसेल, उद्या नक्कीच असेल. कारण यश संपादन करायचं असेल ना, तर संघर्ष जेवढा मोठा तेवढं यश चांगलं असतं. आणि त्या यशाचं खऱ्या अर्थानं त्या यशाला किंमतही खूप असते. आपण प्रत्येक, मग ते जीवन असो किंवा क्रिकेट असो, या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलंय. मॅचला केली जाते सुरुवात. गोलंदाज प्रशांत तयार होते. पहिलाच बॉल फेस करत असताना संकेत पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. संघाचा धावसंख्येचा विचार करायचा गेला तर श्री गणेशा केला जातोय. स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येचाही एक श्रीगणेशा केला जातोय. 2 धावेच्या मदतीने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खेळपट्टीवरती अत्यंत चोखपणे पार पाडून या पूर्ण केलेत. प्रशांत वैयक्तिक पहिला संघाचं पहिलं षटक हाताळत असताना, कारण आंबवली या संघाने विश्वास दिलाय, तर विश्वासाला सार्थकी गोलंदाजी. पहिला बॉल फेस करत असताना दाखवले. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डावखोऱ्या हाताचे फलंदाज कल्पेश येतील, फेकी करतील. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे 3 आकड्यावरती पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या, सर्वांनी सहकार्य करा. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडूंची ही सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पुन्हा एकदा प्रशांत तयार होत आहेत, फेकी करतील. तोपर्यंत एकदा 1च धाव येते. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक कल्पेश येतील, फेकी करतील. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 4 आकड्यावरती पाहायला मिळतीये. संकेत आतापर्यंत 3 धावांची खेळी करतोय. सुहास 1 वरती खेळतोय. जबाबदारी घेऊन खेळी करावी लागणार आहे. आडव्या बॅटने हा ही बॉल जातोय, वावराच्या बाहेर येतोय. षटक्या करायचं. संकेत याने दिवसाची ढगात लाइटिंग लावण्याचं काम केलं होतं, परंतु आत्ताच्या मॅच मध्ये करावे लागणार आहे. कारण आतापर्यंत नाबाद 9 धावांवरती वादळी खेळी करतोय. 1 दुहेरी धाव, 1 सिंगल आणि 1 षटकाराच्या मदतीनं 9 धावा आतापर्यंत जमा केल्यात. अर्थातच संघाचा विचार केला तर 10 धावा या खात्यामध्ये स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. संकेत अजून 1 आडव्या बॅटने हा ही पुन्हा एकदा काय कमालीचा झेल टिपलाय. टिपला जात नाही.
फलंदाजात 11 क्रमांक संकेत बाद. युग आलाय फलंदाजीसाठी. बॅटर नंबर 3 डावखुऱ्या हाताचा फलंदाज युगला आपण पाहतोय. कारण संकेत 9 धावांवरती आपला 3 बॉलवरती काम करून गेलाय संघासाठी. उर्वरित काम सुहास आणि युग याला पूर्ण करावं लागणार आहे. प्रशांत पहिले 4 चेंडू फेकी करत असताना महागडे ठरले, परंतु 5व्या चेंडूवरती संकेत सारख्या विध्वंसक फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात माघारी पाठवलाय. शेवटचा चेंडू या षटकातील रणनीती आखली जाते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण बदलला जाते. प्रशांतचा पुढचा बॉल, शेवटचा बॉल, बॉल वाईट, अवांतर धाव. पंचांचे हात जमिनीला समांतर धाव खात्यात जोडली आहे. अवांतर 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 12 या आकड्यावर 11 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 11 1 बाद 11 संकेत माघारी पाठवलाय. कारण ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता त्यात संख्येला खऱ्या अर्थानं अडचणीतून तो काटा मात्र दूर केलाय. कटच्या स्वरूपात या ठिकाणी युग सुद्धा माघारी परततोय. धक्का क्रमांक 2 युग मैदानाच्या बाहेर. एक षटका समाप्ती अखेरीस 11 धावा स्कोरबोर्डला लावल्या जात आहेत आणि 2 विकेटच्या स्वरूपात जबरदस्त षटक हाताळलं गेलं. एक षटकाराच्या मदतीनं प्रशांत महागडा ठरताना कुठेतरी पाहायला मिळाला होता, परंतु कमबॅक केला. 2 चेंडूंवरती 2 विकेट पाहायला मिळाले. अर्थातच एक षटका समाप्ती अखेरीस 2 बाद 11. उदय गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं षटक, ज्याने मागील मॅच मध्ये हृदय जिंकलं होतं. अर्थातच आंबवली या संघाचा तोच उदय. आणि त्याच बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फटक्यामध्ये वजन बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. पंच नो घोषित करतात. हा भीमरचा नो पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, परंतु उदय याने दुसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू फेस करत असताना पहिलाच बॉल भीमरचा नो हाताळला गेला आणि त्या बॉलला थेट अगदीच वावराच्या बाहेर फेकून दिलाय. ते अर्थातच सुहास याने 18 धावा. उदयचा पुढचा चेंडू सुहास याच्याकरिता अजून एक खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत सहज आणि सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 बाद 20. अजून एक मोठा फटका. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. येतोय अजून एक बिग हिट षटकार.
त्याच्या घडीला गाणी आपल्याला डीजे मास्तरांच्या माध्यमातून ऐकायला पाहायला मिळत आहेत. उदय अजून एक मोठा फटका तर आलाय. कल्पेश बॉल खाली, झेल पकडतील का? आणि हा टिपला जातोय, झेल संपतोय. फलंदाज सुहासचा खेळ. धक्का क्रमांक 3. सुहास मैदानाच्या बाहेर. स्वच्छ स्वरूपात धक्का क्रमांक 3 पाहायला मिळाला. गौरव स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय. एक नो चेंडू हाताला, त्यानंतर एक षटका पाहायला मिळाला आणि कमबॅक करताना पाहायला मिळाला उदय सारखा हा उदयनमुख गोलंदाज. पुन्हा एकदा धावबादच्या स्वरूपात फलंदाज क्रमांक 4 या ठिकाणी बाद होतोय. धक्का क्रमांक 4. गौरव मैदानाच्या बाहेर. दोन चेंडू या षटकातील शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल होईल का, किंवा धावबादच्या स्वरूपात पंच घोषित करतील का? काय घडतंय, काय बिघडतंय, पंच आपल्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत धक्का क्रमांक 5. हर्षद दुसऱ्या षटकाची समाप्ती पंच घोषित करतायत. 2 षटका समाप्ती एकेरीस धावसंख्या स्कोरबोर्डला पाहायला मिळतीये 26 या आकड्यावरती. जिंकण्याकरता 12 चेंडूंनी 27 धावांची गरज, अर्थातच आंबवली या संघाकरता. तोपर्यंत विशेष अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी अतिथी मंचकावरती आगमन होत आहे. पवई पंचक्रोशी क्रीडा समिती अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र दादा कुले यांचा या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब, आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला पुनश्च एकदा हार्दिक असं सहर्ष स्वागत. तसेच या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे हे नेतृत्व, त्यांचाच या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. चला, पुढील मॅचचा टॉस करण्याकरता दोन्ही कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. कालभैरव क्रिकेट संघ केलसी नवानगर त्यांच्या विपक्षात स्वराज्य क्रिकेट संघ इळणे, दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सन्माननीय पवई पंचक्रोशी क्रीडा समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री जितेंद्र दादा कुले यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. माजी अध्यक्ष सन्माननीय कामेजी कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या जितेंद्र दादा कुले, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपण हा आपला यथोचित मान, हा सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेची शोभा वाढवणारं हे नेतृत्व, काही क्षणामध्ये त्यांचं या अतिथी मंचकावरती आगमन झाला आणि आगमन झाल्या झाल्या आयोजकांकडून हा यथोचित असा मान सन्मान केला जातोय.
चला कालभैरव केलशी नवानगर संघ तसेच इल्ने संघ आपण पुढील मॅचचा टॉस प्रमुख अतिथी अर्थातच जितेंद्र दादा कुले यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कालेश्वरी क्रिकेट संघ आंबवली या संघाकडून आघाडीची जोडी मैदानात अर्थातच मागील मॅचचा हिरो उदय मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीला डावखुऱ्या हाताचा फलंदाज कल्पेश यांना पाहिलं जात आहे. आघाडीची जोडी मैदानात आल्याने गोलंदाजी सज्ज होतोय. अजून एक खऱ्या अर्थानं त्रिमूर्ती आडे संघाचा उगवता सितारा युग याला पाहतोय. हाही डावखुऱ्या हाताचा पहिलाच बॉलवरती समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव आली. युगचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण आपण ज्या प्लेअरला गोलंदाजी करताना आपण पाहतो ना, तर खऱ्या अर्थानं क्रिकेटला मॅटर तुमचं वय करत नाही, तुमचा रंग करत नाही, परंतु सध्याच्या घडीला युगचं कौतुक करणं आवश्यक असणार आहे. युग पुन्हा एकदा सज्ज होते. पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे. दुसरा बॉल कल्पेश फेस करतील. आडव्या बॅटने मोठा फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक थोडे फंबलिंग पाहायला मिळाले. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, परंतु उदय याने कल्पेशांना माघारी पाठवलं आणि केवळ एक धावीत एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळते. तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान करतोय. सन्माननीय संकेतदादा मांडवकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. अशोकदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजून एक मोठा फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि उदय सारखा फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 उदय मैदानाच्या बाहेर. तसेच सन्माननीय सौ श्रीजा सचिन काटकर यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मधुकर कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. यातही आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तसेच सान्वीताई प्रशांत कांबळे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्णतः बॉल ज्यांच्या माध्यमातून सहकार्य म्हणून उपलब्ध झालेत त्या सान्वीताई प्रशांत कांबळे यांचा शुभ सन्मान केला जाईल. संतोषदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मॅचच्या स्वरूपात एक धाव येते. एक धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्या पुढे सरसावत असताना 3 आकड्यावरती पाहायला मिळते. पुढचा सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून सामनावीराचे चषक आकर्षक ट्रॉफी आपल्याला आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत ते श्रेयांश प्रणव वामणे तसेच वेदांत प्रणव वामणे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय रुपेश दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या आपण ज्यांची नावं घेतो त्या सर्वांनी याच्याने आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत जबरदस्त षटक युगच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली गेली आहे. 5 चेंडू 1 गड्याच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 5 धावा खर्च करतोय. तो युग सध्याच्या घडीला हावी ठरताना पाहायला मिळाला. हा ही फुलर लेनचा बॉल
चकवणारा चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत क्षेत्रक्षेत्र हुकी मुले एक धाव येते. एक धावेच्या मदतीने अर्थातच पहिला षटका समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोअरबोर्डला पाहायला मिळतीये 6 या आकड्यावरती. एक बाद 6. दिवसामध्ये संपूर्णतः पाणी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय, या पाण्याचं व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय ते सचिन दादा वामणे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय मोहन दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सोबतच तृतीय क्रमांक रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे ते अथर्व आणि अलंकार प्रशांत कांबळे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. नितीन दादा बंगाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या आपण सर्वांनी यायचं आहे. संकेत वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळत असताना पहिलाच बॉल वाईड. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या मध्ये एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या 7 वरती आकड्यावरती पाहायला मिळतीये. ज्याच्या बॅटमधून एक षटकाराच्या मदतीने 9 धाव आपल्या संघासाठी जमा केले. तो सलामीला आलेला फलंदाज अर्थातच संकेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. एक आडव्या बॅटने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. चौकार. थँक्यू डीजे. कामेश दादा कांबळे यांच्याकडून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची देणगी जमा होतीये. साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. तसेच जितेंद्र दादा कुले यांच्याकडून तब्बल 2500 अर्थातच 2500 रुपयाची देणगी या स्पर्धेला जमा होते. आपल्या दोन्ही मान्यवरांचं या देणगीदारांचं खूप सारं हार्दिक असा आभार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या जीवनामध्ये खूप सारी भरभराट हो हीच आपण या स्पर्धेच्या दरम्यान प्रार्थना करूया. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. संकेत गोलंदाजीसाठी पाहतोय. वाईट बॉल आला. एक चौकार आला. त्यानंतर वाईट बॉल हाताळताना पाहायला मिळाला. कल्पेश पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न धोबाच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 2. वैभव मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. 8 धावांची गरज. कल्पेश ऑन द स्ट्राईक. फुल फायर कल्पेश पाहायला मिळत आहेत. एक षटकाराच्या मदतीने एक चौकाराच्या मदतीनं. संकेत पुन्हा एकदा. अजून एक आडव्या बॅटने हाही मोठा फटका. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. फरार. धावा मिळतील 4. येतोय